डोकं अक्षरशः हँग झालंय. म्हणजे मी काय, माझ्याकडे शब्द नाही उरलेले की निसर्गाचा कर किती भयानक लेवलचा असू शकतो की आज मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. निसर्गाचा काय भयानक परिणाम. एक मिनिट निसर्गकरण काय आपल्या निसर्ग जेवढा चांगला आहे तेवढंच मित्रांनो, हे किती मोठं नुकसान झालेलं आहे. आणि हे नॉर्मल खर्च किती असं म्हणजे या फक्त वरच्या फ्लोरिंग मध्ये आपल्या एक सर्वसामान्य कुटुंबाचं घर उभं राहू शकतं. म्हणजे वर असलेला बांधला डायरेक्ट ॲज इट इज खाली आला. बघ ना तुझी प्लेन तुटली, फाउंडेशन तुटलं, कॉलम तुटलं. आता मी ज्या ठिकाणी पाहिजे तर ती काय म्हणजे सर्वसामान्य नुसती नॉर्मल माती असं काही नाही. या मातीच्या खाली सुद्धा एक बंगला आहे मित्रांनो, एक पूर्ण बंगला. तर आता बघा तुम्ही मित्रांनो, आम्ही कुठं उभे आणि कोणत्या स्थितीत उभे. आता हा एक कॉलेज झालेला बंगला आहे. मित्रांनो, दावोसच्या एकदम टॉप फेजला आम्ही आलेलो आहे, ग्रामपंचायत ओलांडून. आता तुम्ही बघू शकता की किती सुंदर बंगले जे इंडिव्हिज्युअल आहेत तिथं सगळे दिसत आहेत आपल्याला. अतिशय सुंदर पद्धतीचं डेकोरेशन आहे. आणि आपण आता चाललोय पुढं बघत बघत. तर या चला आपण बघूया अजून पण वरचा टॉप साईडचा फ्लोअर आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे. आणि ही जी दिशा आहे आपण आता जी चाललोय ती ह्यानंतर जवळपास रस्ता एंड होता आणि आम्हाला दिसतोय. बघूया आपण थोडं थोडं पुढे जात जात. निसर्ग तर खूप छान दिसतोय, पाऊस पण झालेला आहे. ऍक्च्युली आता तू सांगितलं निसर्ग छान दिसतोय, बंगले छान दिसते, आता वरती पण हिल साईड बंगलो दिसतात. बट निसर्गाचा हानी केल्यामुळे काय होतं, जे उदाहरण बघा काय झालं इथं काय झालंय. आता बंगले दाखवले, सगळं चांगलं चांगलं दिसतंय, सगळी ग्राउंड रिलेटी दाखवली, चांगले शहर आहे, चांगलं होतवलंय, पर्यावरण हानी केलंय. काय होतं जिवंत उदाहरण बघा. आता एका बंगल्यामुळे आता पूर्ण पर्यावरणाचा दोष नाही याच्यामध्ये किंवा पूर्ण सिटीचा दोष नाही. आता हा एक बंगला तिच्या ठिकाणी आहे, त्या पूर्ण लँडस्लाईड होऊन खाली आलेला आहे. ॲज इट इज स्ट्रक्चर खाली आलेले, पूर्ण स्ट्रक्चर खोलात झालेले आहे, पूर्ण ब्याण्णव खाली खाली आलेले आहे. नंतर आपण किती मोठं नुकसान झालेलं आहे. आणि या त्या गोष्टींमुळे हरित लवादाने जी निर्बंध लादले या गोष्टींमुळे आता हे बघून आता असं वाटतंय की हरित लवादाने जो निर्बंध आणला तो एकदम चिन्ह आणि कोणामुळे आला, एका अशा मोठ्या मोठ्या गोष्टींमुळे, खूप मोठ्या गोष्टींमुळे आला, ज्या चांगल्या ठिकाणी झाल्या म्हणजे कोणा बरबारी दिली. आणि सेम सीन तू जर बघितलं ना वरती पण, वरच्या साईडला पण तुम्ही बघू शकता की ती पण ऑलमोस्ट अशी एजवर असेल. ते जे लँडस्लाईडच्याच एजला आहे. तर भविष्यामध्ये तो सुद्धा एक धोका उद्भवू शकतो की तिकडची पण लँडस्लाईड झाली तर कमीत कमी 10 ते 12 बंगल्यावर दिसतंय आम्हाला. ते पण खाली येऊ शकतात. म्हणजे पाऊस झाला, पाणी झिरपणं आणि लँडस्लाईड हा बंगला आहे खाली आलेला. म्हणजे काय राहिलं भैया, हा काय गाडीला. आपण बघत आलो इकडनं खूप छान छान घरं बंगले आपल्याला दिसले आणि सुंदर अवस्थेत होते. काही ठिकाणी आता आपल्याला बघायला चित्र मिळालं की इथे खूप मोठा बंगला आहे.